बोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. मित्रांनो, तुम्हाला हे गाणं नक्कीच माहिती असेल अशी मी आशा करतो. आणि या गाण्याच्या गायिका कोण आहेत हेही तुम्हाला माहिती असेलच. तर आपण आज जाणून घेऊया सुमन कल्याणपूर यांच्याबद्दल. सुमन कल्याणपूर यांचं नाव भारतीय संगीत विश्वात अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या मधुर आणि सुरेल आवाजाने लाखो श्रोत्यांची मने जिंकली. त्यांचे पूर्ण नाव सुमन हेमाडी कल्याणपूर असे आहे. त्यांचे बालपण संगीताच्या वातावरणात गेले. लहानपणापासूनच त्यांना गायनाची आवड होती. त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. संगीत क्षेत्रात करिअर करण्याचा त्यांनी दृढ निश्चय केला. त्यांच्या आवाजात एक विलक्षण गोडवा होता, त्यामुळे त्यांना चित्रपटसृष्टीत लवकरच संधी मिळाली. त्यांनी हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये गीते गायली. त्यांच्या गायकीत भाव, माधुर्य आणि स्पष्ट उच्चार यांचा सुंदर संगम दिसतो. 1950 ते 1960च्या दशकात त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. त्या काळातील अनेक नामवंत संगीतकारांनी त्यांच्यासोबत काम केले. नौशाद, शंकर आणि जयकिशन यांसारख्या संगीतकारांनी त्यांच्या आवाजाचा उपयोग करून घेतला. त्यांनी अनेक गायकांसोबत युगलगीते गायली. विशेषतः मोहम्मद रफी यांच्यासोबतची त्यांची गाणी लोकप्रिय झाली. त्यांच्या आवाजाची तुलना अनेकदा लता मंगेशकर यांच्या आवाजाशी केली जात असे. मात्र सुमन कल्याणपूर यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांची गायकी अत्यंत नैसर्गिक आणि भावपूर्ण होती. त्यांनी हजारो गीते गायली आहेत. त्यांच्या गाण्यांमध्ये प्रेम, विरह, भक्ती आणि आनंद अशा विविध भावना व्यक्त झालेल्या दिसतात. मराठी संगीत क्षेत्रातही त्यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांनी अनेक मराठी भावगीते गायली. त्यांच्या भावगीतांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यांच्या आवाजात कोमलता आणि सौंदर्य होते, त्यामुळे त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यांनी अनेक भक्तिगीतेही गायली आहेत. त्यांच्या भक्तिगायनामुळे श्रोत्यांना आध्यात्मिक आनंद मिळतो. संगीताविषयी त्यांची निष्ठा अनुकरणीय होती. त्यांनी प्रत्येक गाण्यासाठी मेहनत घेतली. त्यांची स्वरांवरील पकड अत्यंत मजबूत होती. त्यांच्या आवाजात एक विशेष शालीनता होती, त्यामुळे त्यांची गाणी सर्व वयोगटातील लोकांना आवडतात. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी महत्त्वाचे स्थान निर्माण केले. अनेक अभिनेत्रींच्या पडद्यावरील भूमिकांना त्यांनी आवाज दिला. त्यांच्या गाण्यांमुळे चित्रपटांची लोकप्रियता वाढली. त्यांनी विविध प्रकारच्या चालींमध्ये गाणी गायली. शास्त्रीय संगीतावर आधारित गाणीही त्यांनी समर्थपणे सादर केली. त्यांची संगीत साधना अखंड सुरू होती. त्या अत्यंत विनम्र स्वभावाच्या होत्या. प्रसिद्धी मिळूनही त्यांनी साधेपणा जपला. त्यांच्या व्यक्तिमत्वात नम्रता आणि संयम होता. संगीत हेच त्यांचे जीवन होते. त्यांनी संगीत क्षेत्रातील अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या गाण्यांचा अभ्यास आजही विद्यार्थी करतात. संगीत शिक्षक त्यांची गाणी उदाहरण म्हणून सांगतात. त्यांची अनेक गाणी रेडिओवर आजही ऐकायला मिळतात. आकाशवाणीवर त्यांच्या गीतांची विशेष मागणी असते. त्यांच्या आवाजाने भारतीय संगीतसृष्टी समृद्ध केली. त्यांनी अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त केले. त्यांच्या कार्याचा गौरव विविध संस्थांनी केला. त्यांनी संगीताच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपला. त्यांचे योगदान भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अमूल्य आहे. त्यांच्या गाण्यांमध्ये जीवनातील विविध रंग अनुभवायला मिळतात. त्यांच्या प्रत्येक गीतात भावना ओतप्रोत भरलेल्या असतात. त्यांच्या गायकीने अनेकांच्या मनात संगीताची आवड निर्माण केली. त्यांनी कलेची सेवा आयुष्यभर जोपासली. त्यांचे संगीत आजही नव्या पिढीला आकर्षित करते. त्यांच्या स्वरांनी अनेक दशकांचा प्रवास केला आहे. त्यांच्या गाण्यांना काळाची मर्यादा नाही. संगीतप्रेमी त्यांना आदर्श गायिका मानतात. त्यांच्या यशामागे कठोर परिश्रम आणि समर्पण होते. त्यांनी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. त्यांची कला आणि व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे. त्यांच्या गाण्यांमधून संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडते. त्यांनी भावगीत, भक्तिगीत आणि चित्रपट गीतांमध्ये मोठे योगदान दिले. त्यांच्या आवाजाची जादू आजही कायम आहे. संगीत क्षेत्रातील त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांनी अनेक चाहत्यांच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण केले. त्यांच्या सुरेल गायकीमुळे त्या अजरामर झाल्या आहेत. भारतीय संगीत इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. त्यांची गाणी संगीतप्रेमींसाठी एक अमूल्य ठेवा आहेत.
त्यांचे जीवन नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी कष्ट, प्रतिभा आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवले. त्यांचे योगदान पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. भारतीय संगीत विश्व त्यांचे सदैव ऋणी राहील. त्यांच्या स्वरांचा मधुर वारसा सदैव जिवंत राहील. सुमन कल्याणपूर यांचे काल निधन झाले. सुमन कल्याणपूर या भारतीय संगीत सृष्टीतील एक महान आदर्श आणि अजरामर गायिका म्हणून सदैव स्मरणात राहतील. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.